तुम्ही पाहताय असे लढलो आम्ही। निवडणुकीआधी वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत आलेलं नाव म्हणजे आर पाटील। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून तासगाव मतदारसंघाकडे पाहिलं जातं, मात्र याच ठिकाणी भाजपनं आर पाटलांची गोची केल्याचं चित्र निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळालं। त्यातच आबांनी वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हाती आयतच कोलीत दिलं। निवडणुकीच्या या प्रचारादरम्यान आर पाटलांनी या सगळ्यावर कशा पद्धतीने मात केली आहे पाहूयात असे लढलो आम्ही मधून। राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून आर पाटलांची ओळख आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून निवडणुकीच्या काळात त्यांच्या प्रचार सभांना खूप मोठी मागणी होत होती। त्याच वेळेला ते तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघात निवडणूक लढवत होते। राज्यातल्या ज्या काही लक्षवेधी निवडणुका म्हणून पाहिल्या जातात त्यामध्ये तासगाव कवठे महांकाळचा समावेश होतो। अशा वेळेला आर पाटलांनी ही निवडणूक कशी लढवली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आबा, या संपूर्ण निवडणुकीच्या काळात तुम्ही बहुतांश काळ हा बाहेर घालवलेला असताना या मतदारसंघातली तुम्ही निवडणूक कशी लढवली? एकंदरीत अर्ज भरल्यापासून मी 4 दिवस प्रचारासाठी बाहेर होतो। 1 दिवस जिल्ह्यातल्या अन्य मतदारसंघामध्ये होतो। उर्वरित एक 5-7 दिवस मला माझ्या मतदारसंघामध्ये मिळाले। या काळामध्ये विशेषतः गावागावामध्ये जाऊन सभा घेणं, कार्यकर्त्याशी संपर्क साधणं, मीटिंग, मिरवणुका, असाच नेहमीसारखा पारंपरिक पद्धतीने मी प्रचार केला। नरेंद्र मोदींची सभा इथं झाली। खरं म्हणजे पंतप्रधान हे जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेतात, परंतु पहिल्यांदाच असं घडलं की तासगावात त्यांनी ही सभा घेतली आणि तासगावच्या सभेलाही त्यांच्या प्रचंड गर्दी जमलेली होती। तर त्याचा फरक किंवा त्याचा एक दृष्टिकोन या सभेकडे तुम्ही कशा दृष्टिकोनातून पाहता? बहुतेक भारतीय जनता पार्टीचे सगळे स्टार कॅम्पेनियर इथे येऊन गेले। मग नितीन गडकरी साहेब असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, उमा भारती असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील, त्यांचे सर्वोच्च नेते इथे येऊन गेले। थोडंसं टार्गेट केल्यासारखी स्थिती केली होती आणि त्याचं प्रमुख कारण होतं की इथले खासदार आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला मिळालेलं मताधिक्य। कदाचित हाही उद्देश असेल की मी महाराष्ट्रामध्ये जास्त फिरू नये, त्यामुळे मग निवडणुकीतला अर्ज छाननीमध्ये बाद करण्यापासून की कुठली क्लुप्ती किंवा एखाद्या स्टेटमेंटचा गैरसमज पसरवण्यासाठी कॅम्पेन करणं असेल, प्रत्येक मार्गाचा अवलंब त्यांनी त्यांच्या पद्धतीने केला। पण गेली ही माझी 6वी टर्म आहे आणि मागल्या 5 टर्म्स आम्ही हेच आमचे पारंपरिक विरोधक होते, त्यामुळे यांच्या विरोधात लढणं हे मला काही नवं नव्हतं। झाली लढत, पण आमचंही नेटवर्क तितकंच चांगलं आहे। गावागावामध्ये तरुण कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे, पदाधिकारी आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर यांनी जे प्रयत्न केले, म्हणजे अर्ज छाननीतनं काढणं, सगळ्या देशातल्या नेत्यांना इथं बोलवणं, माझेही कार्यकर्ते पिटून उठले होते आणि आपला नेता आता कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे म्हणून कधी नव्हतं इतक्या ईर्ष्येने मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी, लोकांनी उत्स्फूर्तपणाने पाठबळ दिलं आणि शेवटी सामान्य माणसं नेहमीच ढाल म्हणून माझं संरक्षण करत आलेली आहेत, मला पाठिंबा देत आलेली आहेत। आज जर बघितलं तर डॉक्टर्स असतील, वकील असतील, मोठे व्यापारी असतील, गोरगरीब कार्यकर्ते असतील, शेतमजूर असतील, बचत गटाच्या महिला असतील, मी तरी माझ्या म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये लोक इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी बाहेर पडलेत असं कधी बघितलं नव्हतं। कधी आवश्यकताही भासली नव्हती आणि कधी पडलेही नव्हते। पण हे इलेक्शन बहुतेक या मतदारसंघामध्ये लोकांनीच हातामध्ये घेतली होती। मला कार्यकर्त्यांना सांगावं लागत नव्हतं आणि कार्यकर्त्यांना लोकांच्या पर्यंत जावं लागत नव्हतं। असं एकंदरीत उत्स्फूर्त वातावरण होतं। एक माझी खात्री आहे की खूप चांगलं मताधिक्य मिळेल। संजय काका पाटील आताचे विद्यमान खासदार हे गत निवडणुकीत तुमच्या बरोबर होते, त्यामुळे तुम्हाला एक खूप मोठं मताधिक्य गत निवडणुकीत मिळालं। त्याच्या आधी तुमचे विरोधक म्हणून होते, तर ती जी एक गॅप तुम्हाला जी वाटते, तर त्याचा गॅपचा काय परिणाम तुमच्या मतावरती होईल का? निश्चितपणाने नाही, कारण दिनकराबांचा जो गट होता त्यातले त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे भाऊ DK काका असतील आणि त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते की जे आबा गट म्हणून काम करत होते, ते सगळे लोक
ते सगळे नेते माझ्याबरोबर राहिलेले आहेत. त्यामुळं संजय काकांचा असा काय फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. आणि लोकसभेला त्यांना एक तालुक्यातला उमेदवार म्हणून काही थोडीशी सहानुभूती मिळाली आणि त्यावेळची एक वेगळी लाट होती. त्यापूर्वी झालेल्या 2 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मीच त्यांचा पराभव केला होता. म्हणजे माझे कार्यकर्ते आणि ते समोरासमोर लढताना जवळजवळ 5 निवडणुका ह्या अशाच झालेल्या आहेत तालुक्यातल्या. त्यामध्ये वेगळे पण काय नव्हतं. म्हणजे मागची एक इलेक्शन थोडीशी सगळे एकत्र आल्यामुळं वेगळ्या पद्धतीची झाली, पण त्याच्या अगोदरच्या 4 निवडणुका परंपरागत चालत आलेल्या गटबाजी प्रमाणात झाल्या होत्या. एकूण सभेचा माहोल जो आहे तर तो भारतीय जनता पक्षाचा खूप पेटवला. अनेक ठिकाणी केंद्रीय स्तरावरचे नेते आणून त्यांनी इथे सभा घेतल्या. त्या मनानं आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा कोणी दिग्गज नेता आला नाही. हे कसं घडलं? एक तर तशी आवश्यकता नव्हती. पवार साहेब जिल्ह्यामध्ये आले होते आणि आता पूर्वीसारखं प्रत्येक गावागावात जाऊन सभा घेण्याची आवश्यकताही नाही. आता पवार साहेबांची जतला चांगली सभा झाली होती, विट्याला चांगली सभा झाली होती. ती त्यातला काही पोर्शन महत्वाचा लाईव्ह दाखवण्यात आला होता. लोकांना समजलं होतं साहेबांचे किंवा राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे संबंध सगळ्यांनाच माहीत असल्यामुळं प्रत्यक्ष इथे फील्डवर येऊन सभा घेण्याची काही जरुरी पण नव्हती. ती उणीव थोडीशी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी भरून काढली. पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामुळे त्यांना फार अनुकूलता झाली अशी काही स्थिती नव्हती. आपल्या निवडणुकीच्या काळात आपली कन्या स्मितानं धूमधडाक्यानं प्रचार केला. केवळ 24 वर्षाची असताना ती गावोगाव फिरली. तर त्याचा फायदा तुम्हाला कितपत होईल? जसं आहे की थोडंसं मी जिल्ह्यातले अन्य मतदारसंघ, राज्यामध्ये काही ठिकाणी गेल्यामुळं आणि थोडंसं अलीकडच्या काळात बराच काळ मंत्री म्हणून काम करताना, त्यातही गृह खात्यासारख्या संवेदनशील खात्याचा मंत्री म्हणून काम करताना थोडंसं मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये वास्तव्य जास्त असायचं. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतल्यामुळं मतदारसंघातला संपर्कही माझा थोडासा कमी होता. आता अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक आज कुठलाही उमेदवार बघितला तर त्याचे कुटुंबीय त्याच्या मदतीला येतात. तसं हळदी कुंकवाच्या समारंभाच्या निमित्ताने अगदी राजकारणाशी काडी मात्र संबंध नसलेली माझ्या घरातली माणसं सुद्धा. पण तो प्रकार फार जुजबी होता. माझा मतदारसंघातला खरा प्रचार हा माझ्या कार्यकर्त्यांनी केला. मला गुणवत्ता स्मितामध्ये गुणवत्ता दिसली का? आजपर्यंत कुठं दाखवण्याची संधी तिला मिळालेली नाही आणि मला अद्याप ती दिसलेली नाही. आणि तिच्याही पेक्षा गुणवत्ता असलेली अनेक मुलं मुली मला माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कॅम्पेनमध्ये दिसलेले आहेत. आणि यात मी अगदी म्हणजे एकदा कसलेल्या राजकारण्याचं उत्तर याला मानू नका, या माझ्या प्रामाणिक भावना आहेत. मी याही पूर्वी सांगितलंय की माझी मुलगी म्हणून तिला राजकारणामध्ये काय स्टेटस मिळावा असं मला बिलकुल वाटत नाही आणि या बाबतीत माझ्या भावना ह्या प्रामाणिक आहेत. हे होते राज्याचे माजी गृहमंत्री आर पाटील. 10 वर्ष गृहमंत्रीपद सांभाळताना राज्यातील गुन्हेगारीवर त्यांनी चांगलाच वचक बसवलेला होता. त्याचमुळं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आर पाटलांचं गृहमंत्रीपद जावं यासाठी अनेक वेळेला प्रयत्न केले आणि त्यांच्या मिस्टंगच्या याच वाक्यावरून त्यांनी गदारोळी माजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या मुलीमध्ये टॅलेंट असेल तरच ती राजकारणात उतरेल असे स्पष्ट केलं. कॅमेरामन प्रथमेशसह गणेश जोशी, एबीपी माझा, सांगली. या विशेष वृत्तामध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाता जाता एक महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही abpmaza.tv वरती आम्हाला फॉलो करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही त्या बातम्या पाहू शकता. त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटरवर देखील एबीपी माझाला तुम्ही फॉलो करू शकता. तेव्हा ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.